रायगड लोकसभेमधील उमेदवार सुनील तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणायचं आहे असं आवाहन दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम यांनी केलं आहे। तसेच त्यांनी 2019ला योगेश कदम नसता तर गीते यांना दापोलीमध्ये लीड मिळालं नसतं असं मत व्यक्त करत गीतेंनी काहीच विकासाची कामं केलेली नाहीत अशी टीका देखील केली आहे। गीते साहेबांचं आम्ही स्वतः काम केलं होतं, परंतु दापोली मतदारसंघामध्ये दापोली मतदारसंघापुरतं म्हणेन अगोदर योगेश कदम नसता तर गीते साहेबांना दापोली मतदारसंघामध्ये लीड मिळालं नसतं। काही अनेक गावांमध्ये गीते साहेबांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी होत्या। फक्त आजपर्यंत त्यांनी निवडणुका फक्त कुणबी समाज म्हणून त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत। विकास त्यांनी काहीही केला नाही। त्यांनी कुठल्या एकाही मुलाला त्यांनी कधी नोकरीला लावलं नाही। इतके वर्ष केंद्रामध्ये मंत्री असताना 15 वर्ष ते केंद्रामध्ये मंत्री होते, एकही उद्योग त्यांच्यामार्फत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आला नाही। फक्त काही गावामध्ये समाज मंदिर मात्र बांधली, समाज मंदिर बांधून ती अशीच ओस पडलेली आहेत, त्याला विकास म्हणत नाही ना। तुम्ही 30-35 वर्ष खासदार होतात, 15 वर्ष मंत्री होतात आणि लोकांना हे माहिती कळतंय ना। मग त्याचं उत्तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेलं आहे।